नमस्कार मंडळी. तर लक्ष्मी निवास मालिका आता होणार बंद, तर प्रेक्षक वर्गांनी केली आता प्रचंड नाराजी व्यक्त. तर नक्की काय घडतंय त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका. तर मित्रांनो, तुम्ही पाहिलंच असेल की लक्ष्मी आणि श्रीनिवास ह्या दोघांसमोर देखील आता जयंतचा खरा चेहरा आलाच होता, पण मात्र त्या मालिकेमध्ये असा टर्न दाखवला त्याच्यामुळे प्रेक्षक वर्गांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली. कारण की एकीकडे हा हरामखोर जयंतचा चेहरा अजूनपर्यंत लोकांसमोर पण आलेला आहे, पण अजूनपर्यंत लक्ष्मी, श्रीनिवास, सिद्धू, भावना ह्या सगळ्यांना अजून जयंतचं सत्य का कळेना, म्हणून लोकांचा एवढा संताप व्यक्त झालाय की लोकांनी सांगितलं की डायरेक्ट ही मालिका बंद करून टाका. कारण की हा जयंत किती विकृतपणे वागतोय. तुम्ही पाहिलंच असेल की जयंतने आत्तापर्यंत विश्वाच्या आईचा खून केला, आपल्या जानूला याच्या अगोदर खूप सारा त्रास दिला आणि त्याच्यानंतर तरी देखील मात्र जयंतचा अजून पर्दाफाश होत नाही, त्याला कोणती शिक्षा होत नाही. याच्यामुळे लोकांनी प्रचंड नाराजी व्यक्त केलेली आहे. आणि दुसरीकडे तुम्ही पाहिलंच असेल की सिद्धू आणि भावनाच्या आयुष्यामध्ये जे आनंदी आहे त्या आनंदीला पाहून देखील लोकांना खूपच राग येतोय. लोकांचं म्हणणं आहे की लवकरात लवकर त्या आनंदीला कायमचं या मालिकेतून तिचा ट्विस्ट संपून तिला घालवून टाका. कारण की सिद्धू आणि भावनाच्या आयुष्यामध्ये एक हसरं नवीन बाळ येऊ द्या आणि त्यांच्या आयुष्यामध्ये काहीतरी आनंदाचे क्षण दाखवा. पण तसं काही न दाखवता तुम्ही पाहिलंच असेल की ती निलांबरी सारखी आपली सिद्धू आणि भावनाला त्रास देत असते. आणि ह्या सगळ्या गोष्टी पाहून मात्र एवढा प्रचंड राग येतोय लोकांना की लोक डायरेक्ट कमेंट बॉक्समध्ये म्हणतात की लवकरात लवकर ही मालिका बंद करून टाका, कारण की या मालिकेतून काही चांगला संदेश जात नाही. दुसरीकडे तुम्ही पाहिलंच असेल की विश्वाच्या आयुष्याचं पण पूर्ण वाटोळं झालेलं दाखवलंय. ना विश्वाच्या आयुष्यामध्ये त्याची आई राहिली, ना त्याची होणारी बायको राहिली. आता विश्वा फक्त ह्या दळवींच्या जानूला मदत करताना दिसत आहे. हे सगळं पाहून लोकांना असं वाटतंय की लवकरात लवकर विश्वाच्या आयुष्यात देखील काहीतरी चांगलं दाखवा, नाहीतर तो जानूच्या पायी तुम्ही पाहिलंच असेल की त्यांनी स्वतःची आई देखील गमावली. त्याच्यामुळे लोकांना असं वाटतं की याच्यातून पूर्ण चुकीचा संदेश जातोय. त्याच्यामुळे एकीकडे सिद्धू आणि भावनाच्या आयुष्यात पण आनंदाचा क्षण दाखवत नाही, दुसरीकडे लक्ष्मी श्रीनिवासच्या आयुष्यामध्ये सारखे काही ना काही कुटाणे दाखवत आहेत. त्याच्यामुळे बिचारा सिद्धूला त्याचं घरचं सगळं काम सोडून यांच्या घरी सारखं यायला लागत आहे. त्याच्यामुळे लोकांचं म्हणणं आहे की सिद्धू आणि भावनाने ह्या दळवींच्या लोकांकडे आलंच नाही पाहिजे. तर दुसरीकडे मात्र ह्या जयंतला योग्य ती शिक्षा लवकरात लवकर दाखवा, अन्यथा ही मालिका बंद करा. तर तुमचं या सगळ्या बाबतीत काय मत आहे प्लीज कमेंटमध्ये नक्की सांगा. आपण त्याच्यावरती पुढचा व्हिडिओ नक्की बनवू. इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.